हॅलो 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 माय डिअर स्टुडंट्स. तर धडा पहिला आणि धडा दुसरा यानंतर आज बारी आहे धडा तिसरा अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी आपण आज एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण शिकणार आहोत. अंकगणित श्रेणीमधील एकदम स्टेप बाय स्टेप ज्या काही संकल्पना आहेत किंवा जे काही सूत्र आहेत ते एकदम डिटेलमध्ये सोप्या भाषेमध्ये विथ एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. म्हणजे सूत्र झालं की त्यावरती कशा प्रकारचे बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात ते प्रश्न आपण लगेच इथं शिकवणार आहोत. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघितला की अंकगणिती श्रेणीसाठी दुसरं काहीही करायची गरज नाही. हा व्हिडिओ बघायचा आहे आणि गणिताची प्रॅक्टिस करायची आहे. झालं, तुमचे 7 मार्क तुमच्या खिशात. बघा, अंकगणिती श्रेणी हा 7 मार्कासाठी आहे धडा. मी तुम्हाला वन शॉट सिरीज सुरू करायच्या अगोदरच आपण एक 18 मिनिटाचा व्हिडिओ घेतला होता ज्यामध्ये पेपर पॅटर्न, नंतर गणित भाग 1 आणि गणित भाग 2 चे सर्व धड्यांचे वेटेज सांगितलं आहे. म्हणजे कोणता धडा किती मार्कासाठी आपल्या पेपरमध्ये येतो, नंतर किती मार्काचं ऑर पेपरमध्ये येतं, हे सगळं काही डिटेलमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की नक्की बघा, कारण त्यामध्ये आपण 10वी बोर्ड परीक्षेमध्ये गणिताचा पेपर जो आलेला होता पास्ट म्हणजे मागच्या वर्षांमध्ये तो एक पूर्ण सोडवून दाखवला आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की 10वीचा पेपर कसा येतो आणि कसा लिहायचा असतो, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायला काही अडचण राहणार नाही. तर बघा, हे तर झालं खूप, त्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण तो तुम्हाला खूप कामाला येणार आहे. तर चला मग आता आपला धडा आहे अंकगणिती श्रेणी, त्याबद्दल आपण बोलूया. तर यामध्ये आपल्याला 6 संकल्पना शिकायच्या आहेत. पहिल्या 3 संकल्पना तर इतक्या छोट्या छोट्या आहेत आणि त्यामध्ये असं अवघड असं काहीच नाही. राहिले या 3 संकल्पना, त्या माझ्यावर राहिलं, मी तुम्हाला त्या सोप्या करून सांगणार. तुम्हाला यामध्ये अंकगणिती श्रेणीमध्ये अवघड असं काही विचारलं जाणार नाही. आणि यामध्ये आपल्याला 6 संकल्पना आणि 4 सूत्र आहेत ते शिकायचे आहेत. तर ते कोणते आहेत, चला स्टेप बाय स्टेप आपण हा धडा शिकूया. तर पहिला आहे क्रमिका शिकायचे, नंतर क्रमिकेतील पदे, अंकगणिती श्रेणी, अंकगणिती श्रेणीचे n वे पद, अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज, अंकगणित श्रेणीचे उपयोजन. उपयोजन म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याचा कुठे उपयोग, थोडक्यात इथं आपल्याला या उपयोजन मध्ये शाब्दिक उदाहरणं विचारले जातील अंकगणिती श्रेणीमध्ये. तर याची सर्व आपण उदाहरणं आज पाहणारच आहोत. तुम्हाला सगळं काही क्लिअर होईलच. तर काही त्याचा लोड घ्यायचा नाही, तुम्ही फक्त आपली व्हिडिओ बघत राहायचं. पहिलं तर बघा, क्रमिकेची व्याख्या मी तुम्हाला सांगते. नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात. विशिष्ट प्रमाणे नैसर्गिक संख्या असतात आणि विशिष्ट क्रमाने मांडलेल्या असतात. तर विशिष्ट क्रमाने म्हणजे काय, त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो सारखाच असतो किंवा सारख्या, म्हणजे बघा इथं 2 4 8 6 8, तर या आपल्याला याच्यामध्ये विशिष्ट क्रम दिसत आहे. कसा क्रम आहे, 2 झालं की 2 मध्ये 2 मिसळ की 4, आता याच्यामध्ये डबल 2 मिसळ की 6, याच्यामध्ये डबल 2 मिसळ की 8. म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला 2 2 चा फरक दिसत आहे. तर हे तर अशा क्रमानं, विशिष्ट क्रमानं, म्हणजे या दोघांमध्ये विशिष्ट काहीतरी संबंध असतो, त्याला आपण क्रमिका म्हणतो. हे झालं क्रमिका. आपल्याला क्रमिकेची व्याख्या वगैरे काही 10वी मध्ये काही विचारलं जात नाही, यावरची गणित आपल्याला विचारले जातात. आता क्रमिकेतील पदे, क्रमिकेतली पदे आपल्याला कशी दाखवायची आहेत, T1 T2 T3 Tn. बघा इथं आपल्याला हे आहे आपलं T1, हे आहे T2, हे आहे T3, हे आहे T4. तर आता हे आपल्याला असं शेवटपर्यंत कुठपर्यंत पण ही क्रमिका आपली जाऊ शकते. मग आता या शेवटच्या याला आपण काय म्हणायचं काय माहिती नाही आपल्याला. शेवटचं पद आपल्याला कुठपर्यंत पण ही असू शकते, इन्फिनिटी. मग याला आपल्याला शेवटच्या ह्याला काय म्हणायचं आहे, n. n म्हणजे काय आहे आपल्याला हे होतं T1 T2 T3 T4. म्हणजे हे n काय असणार आहे, आता हे 1 2 3 4 हे काय आहे, क्रमिकेवरील त्या पदाचा क्रमांक आहे. म्हणजे हे 3 काय आहे, ह्या 6 कितव्या क्रमांकाला आहे ते हे 3 आपल्याला दर्शवतं. तसंच हे Tn काय झालं आपलं, तर त्या पदात जे क्रमिकेमधलं पद आहे ते कितवं पद आहे ते त्याला आपण n म्हणणार. समजलं? तर हे आणखीन तुम्हाला छान समजणारच आहे, कारण आपल्याला Tn Tn Sn हेच करायचं आहे. n हे आपल्याला या धड्यामध्ये कुठेही सोडणार नाही. तर बघा,
इथं पण मी तुम्हाला एक क्रमिकेचं उदाहरण दिलेलं आहे. तर बघा 9, 15, 21, 27 यामध्ये तुम्हाला काय विशिष्ट क्रम दिसत आहे बघा. तर यामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर यामध्ये तुम्हाला दिसतोय 6चा फरक. 9 मध्ये 6 मिसळलं 15, 15 मध्ये 6 मिसळलं 21, 21 मध्ये 6 ऍड केलं 27. तर असं आपली ही विशिष्ट क्रमिका आहे ज्यामध्ये आपल्याला फरक हा सामान्य दिसत आहे. तर बघा पुढे आहे क्रमिकेमध्ये tn+1 - tn हा फरक स्थिर असेल तर अंकगणिती श्रेणी. म्हणजे इथं आपल्याला हा फरक स्थिर आहे असं असेल तर सांगितलं आहे अंकगणिती श्रेणी. नीट लक्ष द्या, हे वाक्य आपल्याला काय सांगत आहे, अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे आपल्याला वाक्य सांगत आहे. जर क्रमिकेमध्ये tn+1 - n हा फरक स्थिर असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते असं आपल्याला ही लाईन सांगत आहे. तर हे काय आहे समजून घ्या अगोदर. n म्हणजे आहे आपला क्रमांक त्या पदाचा आणि +1 म्हणजे याच्या पुढचा क्रमांक होईल ना. आता बघा इथं n समजा चौथं पद आहे आणि मग इथं आपलं इथं काय येणार t4 येणार. n म्हणजे इथं चौथं पद आहे, n इथं पण आहे इथं पण आहे आणि इथं n+1 आहे म्हणजे इथं याच्यामध्ये एक ऍड केलं तर इथं काय येणार t5 - t4 असं येणार. म्हणजे इथं आपल्याला क्रमिकेच्या पुढच्या पदाचा आणि मागच्या पदाचा जो फरक येणार आहे, जसं की इथं याचा आणि याचा म्हणजे इथं आपलं हे आहे t2 आणि हे आहे आपलं t1. तर याचा जो फरक आहे तो स्थिर असावा लागतो म्हणजे या दोघातला फरक. आता इथं आपण ह्याला n मानलं आणि तर आपलं काय भेटणार आहे. आता समजा थांबा याला n मानलं आपण, मग आपल्याला आता हे या सूत्रामध्ये ठेवायचं आहे. तर इथं टी काय आहे सूत्र tn+1. तर पहिल्यांदा आपल्याला tn+1 घ्यायचं आहे, tn+1. तर n किती आहे इथं 1 2 3 आहे, तिसरं पद आहे हे. तर +1 आणि इथं वजा बाकी n आपण काय घेतलं आहे 3 घेतलेला आहे. तर पुढे काय येणार हे t4 - t3 म्हणजे याच्यातला फरक या 4 आणि या 3 मधल्याचा फरक 27. t4 काय आहे, t4 पद कोणता आहे 27 वजा t3 काय आहे 21. तर हा जो फरक आहे आता इथं आपण हे n मानलं होतं, आता इथं हे n मानलं तर इथं काय येणार आता n+1 काय येणार 3 येणार म्हणजे हे पद आणि इथं n म्हणजे t2 होणार. तर बघा असं आपल्याला फरक या जो आहे तो स्थिर असायला पाहिजे. तसंच आता इथं आपल्याला ओळखायचं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही, म्हणजे थोडक्यात हा जो फरक आहे या सूत्रातला तो स्थिर आहे की नाही आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यावरून ठरवायचं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही. मग आता हे सोडवताना तुम्हाला ह्या सूत्राचा फंडा एकदम छान क्लिअर होणार आहे. पहिलं तर आपण या पदांना नाव देऊया. म्हणजे हे पद कोणतं आहे, म्हणजे t1 काय आहे इथं 5 आहे, t2 काय आहे 12 आहे, t3 काय आहे 19 आहे, t4 काय आहे 26 आहे. आता आपल्याला बघायचं आहे की यातला फरक जो आहे तो स्थिर आहे का. पहिल्यांदा आपण इथं सूत्र लिहून घेऊया, tn+1 - tn. हे खाली आहे, थोडंसं माझं वर गेलं. तर आता आपण एक एक सूत्र ठेवूया. आता इथं n बरोबर 2 मानूया म्हणजे इथं t2 काय आहे, तर बघा इथे n बरोबर 2 घेतलेला आहे. आपण सूत्रात ठेवूया आता tn म्हणजे t2+1 - tn च्या जागी 2 बरोबर इथं काय आलं आता t3 - t2. आता इथं t3 पद कोणतं आहे, t3 इथं आहे 19. इथं खाली घेऊया 19 - t2 काय आहे 12. याच्यातलं सामान्य फरक काय आहे बघा, म्हणजे याची वजाबाकी किती होईल बघा. इथं ही वजाबाकी आलेली आहे 7. आता आपण n2 घेतलं होतं, आता n3 घेऊन बघूया. n बरोबर 3 घेतलं इथं. आता सूत्रात ठेवूया t3+1 - t3 = t4 - t3. आता t4 किती आहे इथं, t4 आहे 26 मायनस t3 किती आहे 19. याचा जो फरक आहे तो किती येणार, तर 26 - 19 7च येणार आहे. म्हणजे हा फरक जो आहे तो स्थिर आहे, सारखा आहे म्हणजे काय आहे स्थिर आहे. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे का,
तर हो, ही अंकगणिती श्रेणी आहे आपण असं म्हणू शकतो. तर हा जो प्रश्न आहे 1 किंवा 2 मार्कासाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. तर खूप सोपं आहे, फक्त काहीच नाही, आपल्याला काय करायचंय, या मागच्यातून हे पहिलं मायनस करायचं, याच्यातून हे मायनस करायचं, याच्यातून हे मायनस करायचे, हेच आपल्याला सूत्रामध्ये दिलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जर फरक सर्वांतला सारखा असेल तर हे अंकगणिती श्रेणी आहे असं तिथं सांगायचं आहे. तर तुम्हाला बघा, मी सांगितले तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये की 4 मार्कासाठी कंपल्सरी बहुपर्यायी प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला तिथं प्रश्न दिलेला असतो आणि 4 ऑप्शन दिलेले असतात. तर तिथं सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही. पुढे काही संकल्पना दिलेल्या आहेत त्या जाणून घेऊया अगोदर. डी इज इक्वल टू 2 क्रमागत पदांमधील स्थिर फरक, हा फरक धन, ऋण किंवा शून्य असू शकतो. बघा, डी म्हणजे काय, आता हे जे 7 काढले ना आपण, डिफरन्स या दोघातला डिफरन्स म्हणजे डी. आता ह्या 19 आणि 26 मधला, या 12 आणि 19 मधला जो फरक आहे डी, स्थिर फरक म्हणजे सारखा, आपल्या अंकगणिती श्रेणीमध्ये जो फरक येतो तो सारखाच येतो, त्यालाच आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. सारखा फरक असेल तरच अंकगणिती श्रेणी आहे ते असं म्हणायचं. तर बघा, त्याला आपण डी म्हणतो. आणि हे डी धन असू शकतं, ऋण असू शकतं किंवा शून्य सुद्धा असू शकतं, काहीही असू शकतं डी. समजलं? पहिले पद, आता इथं पहिलं पद आपण T1 लिहिले ना, याला ए म्हणायचं. कधी पण ए पहिलं पद आपल्याला कामाला येतं खूप सूत्रामध्ये, तर याला ए म्हणायचं. इथं पहिलं पद 5 हे काय आहे, ए. सामान्य फरक डी असेल तर त्या श्रेणीतील पदे, बघा पहिलं पद काय म्हणायचं, ए, आणि सामान्य फरक डी आहे तर त्या श्रेणीतील पद पहिलं पद ए असणार, हे तर बरोबर आहे. दुसरं पद ए प्लस डी, कारण जो फरक आहे तो. तिसरं पद ए प्लस 2D, म्हणजे दोनदा डी येणार, म्हणजे दोनदा फरक येणार ना पहिल्या. बघा आता इथं पहिलं पद 5 आहे आणि इथं डी काय आहे, 7 आहे. तर पहिलं पद 5 घेतलं, दुसरं पद ए प्लस डी म्हणजे 5 अधिक 7, आपला जो फरक आहे तो. आणि तिसरं पद बघा, 5 मध्ये आपल्याला दोनदा 7 मिसळावं लागेल तेव्हा आपल्याला 19 येईल. समजलं? तर हे आपल्याला अशी अंकगणिती श्रेणी तयार करायची. आता यावर ते लगेच आपण क्वेश्चन घेतला आहे. बघा, पहिले पद ए व सामान्य फरक डी दिले असता त्यानुसार पहिली 4 पदे काढून अंकगणिती श्रेणी लिहा. पहिलं पद तर आहे आपल्याकडे T1 आहे, काय आहे, -3. आता आपल्याला T2 काढायचं आहे. T2 इज इक्वल टू काय असणार आहे, बघा इथं ए म्हणजे आपलं -3 प्लस डी म्हणजे काय आहे आपल्याकडे 4 आहे. तर याचा आता वजा अधिक वजाबाकी होणार, म्हणजे दुसरं पद आपलं काय येणार आहे, 1 येणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता काढू आपण T3. आपल्याला 4च पदं काढायला सांगितलेली आहेत, जेवढी सांगितले तेवढीच करायचे, पेपरमध्ये आपल्याला जास्त वेळ नसतो. T4 काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, सॉरी T3, आता T2 झालं ना, T3 मध्ये काय येणार आहे, ए प्लस 2D, म्हणजे ए काय आहे आपल्याकडे -3 आणि दोनदा डी येणार आहे. आता म्हणजे डी काय आहे, 4 इज इक्वल टू -3 प्लस 4 1 4 4 2 8 इज इक्वल टू 8 - 3 3 4 5 6 7 8 5, चिन्ह मोठ्या संख्येचं अधिकच राहणार. आता चौथं पद काढायचंय. T4 इज इक्वल टू ए प्लस, आता इथं 2D होतं, चौथ्या पदाला 3D येणार, इज इक्वल टू -3 प्लस 3 × 4, डी काय आहे आपल्याकडे 4, -3 प्लस 4 त्रिक 12, -3 आणि 12ची वजाबाकी होणार आणि इथं उत्तर येणार 9. तर आपण अंकगणिती श्रेणी काय तयार केली, पहिलं पद तर आपल्याला दिलेलं आहे -3, दुसरं पद मिळालं आहे आपल्याला 1, तिसरं पद मिळालं आहे 5 आणि चौथं पद मिळालेलं आहे 9. तर ही आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळालेली आहे. थोडं तुम्ही छान प्रेझेंटेशन करायचं आहे पेपरमध्ये आणि इथं शेवटी लिहायचं आहे म्हणून चिन्ह लिहायचं, अंकगणिती श्रेणी बरोबर आणि हे पुढे अंकगणिती श्रेणी असं लिहायचं आहे. पेपरमध्ये जितकं उत्तराला महत्व आहे तितकंच प्रेझेंटेशनला सुद्धा महत्व आहे. तर बघा, हे झालं आपण आतापर्यंत काय काय शिकलो. ए म्हणजे पहिलं पद, डी म्हणजे डिफरन्स आणि आपलं जे अंकगणिती श्रेणीमधले पद असतात त्याला T1 T2 T3 असे दर्शवले जातात. हे आपल्याला आतापर्यंत समजलं आहे. पुढे आहे एक सूत्र आपल्याला, ते सूत्र काय आहे बघा, Tn इज इक्वल टू ए प्लस n - 1D. तर हे सूत्र कशाचं आहे, तर या सूत्रावरून आपण Tn म्हणजे कितवं पद, आपल्याला जे पद शेवटचं पद जे आहे
म्हणजे इथं बघा, जसं की इथं 30वे पद काढायला सांगितले. ही अंकगणिती श्रेणी दिले 1 2 3 4च पद दिलेत आणि या अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला 30वं पद किती असणार आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे इथं n काय येणार आपलं 30 आणि t 30 आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर ते आपण या सूत्रावरून काढू शकतो. कधी कधी इथं आपल्याला 30वं पद दिलेलं असतं आणि आपल्याला यावरून काढायला सांगितलेलं असतं. म्हणजे इथं आपल्याला एखादं पद, जसं की इथं या उदाहरण नंबर 2 मध्ये बघा 360 दिला आहे आणि हे पद कितवं आहे काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे काय काढायला सांगितलेलं आहे, इथं n काढायला सांगितलेलं आहे. बघा, या गणितामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे tn काढायला, म्हणजे ते पद त्या ठिकाणी 30वं पद किती आहे ती काढायला सांगितले. आणि खाल्ल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की tn दिले आपल्याला, म्हणजे ते पद दिलेलं आहे. जसं की इथं 18 दिलं आहे आणि 18 कितवं पद आहे ते काढायला सांगितले. म्हणजे खाली आपल्याला n काढायला सांगितले आणि इथं आपल्याला tn काढायला सांगितले. हे तुम्हाला अगोदर क्लिअर समजायला पाहिजे की आपल्याला काढायचं काय आहे, उत्तरामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, प्रश्नामध्ये काय विचारलं आहे हे समजणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. तर इथं सांगितलेलं आहे बघा, खालील अंकगणिती श्रेणीत 30वे पद काढा. म्हणजे 30वे पद म्हणजे काय आहे ते, n बरोबर काय मिळालं आपल्याला इथं 30वे पद म्हणजे आपल्याला n क्रमांक माहित आहे पदाचा 30 आहे. मग पण त्यात 30व्या पदावर क्रमांकावर किती पद आहे, किती संख्या आहे ते काढायचं आहे. तर इथं ये बरोबर माहित आहे आपल्याला 3, ए म्हणजे पहिला अंकगणित श्रेणीमधलं पहिलं पद. आता डी काढायचंय आपल्याला, डी बरोबर दुसरं पद tn मायनस t1 इज इक्वल टू tn काय आहे 8 मायनस t1 काय आहे t2 मायनस t1, 8 वजा 3, इथं आन्सर आलं 5. तर बघा, ही अंकगणिती श्रेणी आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितले. मग पूर्ण सगळ्या पदांमधील फरक सारखा आहे का बघायची गरज आहे का नाही. अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे इथं प्रत्येक पदामधला जो फरक आहे तो सारखाच असणार आहे. तर डी आपल्याकडे आलं 5. मग आता आपल्याला या सूत्रामध्ये काय काय पाहिजे, ए पाहिजे, एन पाहिजे, डी पाहिजे. मग आपल्याला एन मिळालं, ए मिळालं आणि डी मिळालं, सगळं काही मिळालं आहे. आता हे आपल्याला फक्त सूत्रामध्ये ठेवायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. T30 काढायचं आहे आपल्याला. अगोदर कुठलंही गणित करत असताना पहिल्यांदा सूत्र लिहून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या सूत्रामध्ये सगळ्या संख्या ठेवायच्या आहेत. T30 काढायचं आहे म्हणून आपण इथं T30 घेतलं. नंतर ए आपल्याकडे आहे 3 प्लस n काय आहे 30 आहे -1 आणि डी आहे आपल्याला 5. तर आता आपल्याला हे पुढे सोडवायचं आहे. 3 प्लस 30 - 1 29 इंटू 5 तर 29 इंटू 5 जर तुम्ही केलं तर तुम्हाला भेटेल 145 आणि 145 प्लस 3 केलं 45 46 47 48 148 तुमचं आन्सर आहे. म्हणजे T30 काय मिळालं तुम्हाला 148. तर बघा इथं T30 म्हणजे या अंकगणिती श्रेणीमध्ये म्हणून 30वे पद बरोबर 148 आहे. या अंकगणित श्रेणीमध्ये 30वे पद आपण याच्या पुढे जर काढत गेलो तर आपल्याला मिळणार आहे 148. तर आपल्याला हे काढायचं आहे या सूत्रामध्ये ठेवून. काहीतरी अवघड आहे का बघा, याच्यामध्ये आपल्याला सगळं काही माहिती आहे, फक्त आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. tn = a + n - 1 आणि d. तर बघा, अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे आणि प्रेझेंटेशन सुद्धा असं सुटसुटीत करायचं आहे. = खाली म्हणजे बरोबर खाली बरोबर घ्यायचं आहे, म्हणजे छान तुमचं प्रेझेंटेशन दिसेल. तर आता आपण खालचं गणित सोडूया. पुढचं गणित आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560 आहे. बघा, मुलं कन्फ्यूज होतात की मुलांना हेच कळत नाही की tn काढायचे की n काढायचे की tn काढायचे, हेच मुलांना समजत नाही आणि ते परीक्षेमध्ये तिथं चूक करतात. तर बघा, इथं आपल्याला सांगितलं आहे कितवे पद. वरी सांगितलं होतं की 30वे पद काढा सांगितलं होतं आणि इथं सांगितलं आहे की हे जे पद आहे ते कितवे पद आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर म्हणजे इथं काय काढायचं आहे आपल्याला, पूर्णच tn काढायचे. आता सॉरी, इथं आपण काढलेलं आहे tn. आता इथं आपल्याला काढायचं आहे n. म्हणजे आपल्याला इथं tn दिलं आहे. tn काय दिलं आलं आहे 560 आणि त्यावरून आपल्याला काढायचं आहे n.
तर बघा आपल्याला पहिल्यांदा काहीच आठवायचं नाही. पहिल्यांदा आपण सरळ सरळ सूत्र लिहून ठेवायचं. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लागतं ते शोधायचं आहे. तर इथं आपल्याला हे जे दिलं आहे 560 कितवे पद आहे सांगितलं आहे काढायला. म्हणजे हे आपल्याला पद अंकगणिती श्रेणीमधलं दिलेलं आहे. म्हणजे Tn आपल्याला माहिती आहे. Tn काय आहे 560. नंतर आपल्याला काय लागतं सूत्रामध्ये ये काय आहे इथं बघा ए दिलेला आहे. ए इज इक्वल टू 2 दिलेला आहे. आता आपल्याला लागतं यन माहिती आहे का नाही. कितवे पदाचा तो क्रमांक तर आपल्याला काढायचा आहे. म्हणजे यन आपल्याला माहिती नाही, यन काढायचा आहे. आता डी आपल्याला माहित आहे का नाही. परंतु आपण काढू शकतो का डी. हो काढू शकतो. डी कसं काढायचं. T2 मायनस T1 सिंपल. T2 काय आहे इथं 11 आहे. मायनस T1 काय आहे 2 आहे. 11 मधून 2 गेले इथं 9 राहिले. आणि ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे. म्हणजे या सर्वांतला जो डिफरन्स आहे तो सारखाच असणार आहे. तर पुढे आता हे सगळं जे काही मिळाले ते सरळ सरळ सूत्रामध्ये ठेवून द्यायचं. तर इथं आपल्याला Tn माहिती आहे म्हणजे 560 बरोबर. ये माहिती आहे का. हो माहिती आहे 2 अधिक n माहिती आहे का नाही. मग n मायनस 1. डी माहिती आहे का. डी कुठे इथं माहिती आहे 9 आहे. तर आता हे जसं जसं सोडवता येईल तुम्हाला तसं सोडवत जायचं. इथं 560 फक्त नियम विसरायचे नाहीत. चिन्ह बरोबर द्यायचे 2. आता अधिक. आता हे आपण कंसाच्या बाहेर काढू शकतो. या पूर्ण कंसाचा जो गुणाकार आहे तो ह्या 9 सोबत आहे. मग n चा गुणाकार 9 सोबत 9n. ह्या 1 चा गुणाकार 9 सोबत वजा 9. बघा वजा अधिकचा गुणाकार चिन्हांचा वजाच येतो. हे माहित आहे तुम्हाला. आता चिन्हांबद्दल मला तुम्हाला सांगावं लागेल, इतके लहान नाहीत तुम्ही. 560 आणि हे जे 2 आणि हे 9 आहे याचा आपण बेरीज किंवा वजाबाकी जे काही होतं ते करू शकतो ना. मग हे 9n आपण इथं ठेवलं आणि या 2चा आणि 9ची वजाबाकी होणार आणि 9 हे मोठं आहे संख्या. मग वजा आपल्या जे उत्तराला चिन्ह आहे या दोघांची वजाबाकी जे येईल त्याला वजाचं चिन्ह येईल. 9 मधून 2 गेले 7 राहिले. वजा 7 आलं. हे वजा 7 इकडे घेऊन येऊया. 560 अधिक हे जे 7 आहे ते इकडं बरोबरच्या दुसऱ्या साईडला आल्यानंतर अधिक होतं. त्याचं चिन्ह वजाचं आहे. इथं दुसऱ्या साईडला गेलं की अपोजिट होतं त्याच्या. म्हणजे इथं अधिक होतं. अधिक बरोबर इकडं बरोबरच्या साईडला काय राहिलं 9n राहिलं. मग इथं 560 मध्ये इथं 7 मिसळल्यानंतर 560 मध्ये 7 मिसळल्यानंतर इथं होईल 567 बरोबर 9n. आता हे n इकडच्या साईडला ठेवूया आणि हे जे 9 आहे ते इकडे घेऊन येऊया. 567. आता हे जे 9 आहे ते इथं गुणाकारामध्ये आहे. 9 आणि n मध्ये काय आहे गुणाकार आहे. मग इकडे आल्यानंतर काय होईल भागाकार होईल. अपोजिट होतं बरोबरच्या दुसऱ्या साईडला आल्यानंतर आणि इथं राहील n. आता ह्या 560 भागिले 9 केल्यानंतर काय येतं बघा. 9 1 9 9 सक 54 येतं. 54 55 56 उरले 2. 9 1 9 9 2 8 9 त्रिक 27. तर इथं n बरोबर काय मिळालं आपल्याला. n बरोबर 63 मिळालं. म्हणजे n म्हणजे काय आहे आपलं हे जे 560 पद आहे ते कितवे पद आहे काढायला सांगितलं होतं. तर इथं म्हणून 560 हे 63वे पद आहे. आपल्याला काय मिळालं n मिळालं. म्हणजे या पदाचा क्रमांक मिळाला काय आहे तो 63 आहे. बघा किती सोपं आहे. खूप सोपं आहे गणित. फक्त तुम्हाला इथं सूत्र एकच आहे लक्षात ठेवायचं आहे आणि हेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आणि किती सोपं आहे बघा. आणि हे प्रश्न 2-3 मार्काला तुम्हाला पेपरमध्ये येतात. पुढे आहे आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे आणखीन. Sn बरोबर n डिवाइड 2n छेद 2 आणि कंस आहे 2a अधिक n मायनस 1 कंस बंद डी आणि कंस मोठा बंद. तर बघा तुम्हाला या सूत्रामध्ये काय दिसत आहे. आत्ताच आपण हे सूत्र पाहिले ना. इथून हे जर बंद केलं तर हे Tn चं सूत्र आहे की नाही. a प्लस n मायनस 1 डी हे Tn चं सूत्र आहे की नाही. हे सूत्र Tn चंच आहे. तर बघा आपल्याला हे Sn म्हणजे काय आहे. आता आपण अंकगणितची श्रेणीतलं पद काढायला शिकलं. त्या पदाचा क्रमांक काढायला शिकला. आता आपल्याला शिकायचं आहे अंकगणिती श्रेणीची बेरीज म्हणजे काय. तर या सर्व पदांची बेरीज आपल्याला करायला शिकायची आहे. आता आपण 14 अधिक 16 अधिक 18 अधिक हे असं तसं हे करत गेलो.
तर बघा 100 पदांची बेरीज सांगितली आहे, म्हणजे 14 अधिक 16 अधिक 18 म्हणजे 100 पदांपर्यंत जर करत बसलो 100 पर्यंत 100दा बेरीज, तर आपल्याला किती वेळ लागणार आहे. आणि हेच आपण ह्या एका सूत्रामध्ये ठेवलं तर आपल्याला 2 मिनिटात हे काढायला येणार आहे. तर खूप सोपं आहे बघा. सूत्र काय आहे इथं, n डिवाइड 2, म्हणजे इथं n जे आहे तर क्रमांक आपल्या, म्हणजे इथं जे 100 पदांची बेरीज म्हणजे 100व्या पदापर्यंत, म्हणजे इथं n काय असणार आहे तर 100, 2a अधिक 2a म्हणजे काय, दोनदा आपलं पहिलं पद, आणि बघा n ला 2 भागायचं आणि a ला गुणायचं, आणि इथं पुढं तर आपलं जे tn चं सूत्र आहे तेच आहे. एक एवढंच आपल्या या सूत्रामध्ये, tn च्या सूत्रामध्ये काय वाढलंय, n डिवाइड 2 आणि हे 2, दोनदा 2 आणि एकदा n, एवढंच वाढलंय आपल्याला ह्या सूत्रामध्ये. आणि बेरीज आपण इथं s ने दर्शवतो. SN म्हणजे काय तर बेरीज आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर हे SN चं सूत्र आणि TN चं सूत्र, हे दोनच सूत्र तुम्हाला या धड्यामध्ये महत्त्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर बघा आता इथं आपल्याला प्रश्न घेतलेला आहे आपण या सूत्रावरती, 14 16 18 टिंब 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 या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज काढायला. आता सरळ सरळ आपल्याला पहिल्यांदा काय, काहीच न विचार करता सूत्र लिहून घ्यायचं आहे. बेरीज म्हणलं की इथं SN चं सूत्र येणार. पहिल्या 100 पदांची बेरीज सांगितले, 2a अधिक n - 1d, हे सूत्र तोंड पाठ करायला घ्यायचे आहे. आणि बघा आता SN काय आहे इथं आपल्याला माहिती आहे का, बेरीज काढायची आहे म्हणजे काय करायचं आहे, SN काढायचं आहे. पण इथं n माहिती आहे का आपल्याला, माहिती आहे. n म्हणजे TN च्या सूत्रामध्ये, SN च्या सूत्रामध्ये n म्हणजे क्रमांक पदांचा, त्या पदांचा अंकगणिती श्रेणीमधल्या पदाचा क्रमांक. सरळ सरळ n दिसलं की आपल्याला क्रमांक माहिती आहे का इथं, हो 100वा क्रमांक आहे. तर मग n माहिती आहे का इथं, हो n माहिती आहे 100, n माहिती झालं. आता दुसऱ्या सूत्रामध्ये काय आहे, a आहे. a माहिती आहे का, हो माहिती आहे, a 14 आहे पहिलं पद. आता अजून आपल्याला काय माहिती पाहिजे, d माहिती आहे का, d माहिती नाही, आपल्याला d शोधायचं आहे. तर d शोधणं आपल्याला सोपं आहे, माहितीच आहे. d इज इक्वल टू t2 मायनस t1. t2 काय आहे 16, 1 काय आहे 14, 16 वजा 14 14 15 16 2, म्हणजे d आपल्याला काय मिळालं आहे 2, d काय मिळालं आहे 2. तर बघा आता हे आपल्याला एवढं सगळं माहिती आहे सूत्रातलं, आता हे सगळं सूत्रात ठेवूया. S100 काढायचं आहे आपल्याला, इज इक्वल टू n काय आहे 100 आहे, 100 डिवाइड 2, a काय आहे आपल्याकडं 14 आहे, 14 सोबत आपल्याला 2चा गुणाकार, सूत्रामध्ये आहे 2a, तर 2 गुणिले 14 अधिक n काय आहे आपल्याकडं 100 वजा 1, d काय आहे आपल्याकडं 2, कंस बंद. आता आपल्याला या दोघाचा आपण डायरेक्ट अगोदर भागाकार करून घेऊया. बेक बे बे पंचे 10, म्हणजे इथं काय आपलं 50, पुढचं एक राहिलेलं 0 50 आलं. तर 14 दुने 28 अधिक पुढे 28 अधिक, आता हे 100 वजा 1 काय येणार आहे इथं 99, आणि या 99चा गुणाकार 2 सोबत. स्टेप बाय स्टेप, एकदाच खूप साऱ्या स्टेप करायच्यात का नाही, कारण आपल्याला गणितामध्ये स्टेप बाय स्टेप मार्क्स भेटतात. जरी तुमचं आता इथून पुढं काय तुमचं इकडं गुणाकार वगैरे भागाकार करताना काही चुकलं तरी तुम्हाला इथपर्यंत तुमचं बरोबर आहे का नाही, हे यासाठी तुम्हाला मार्क्स तिथे दिले जातात. त्यामुळे गणित एकदम स्टेप बाय स्टेप, एक एक स्टेप करत जायचंय आणि सुटसुटीत करत जायचंय, म्हणजे तुम्हालाही तिथं कन्फ्युजन होणार नाही किंवा तुमची चूक होणं अवॉइड होतं. एकदम सुटसुटीत आणि स्टेप बाय स्टेप गणित करत जायचंय. तर बघा इज इक्वल टू इथं 50, आता 28 अधिक या दोघाचा गुणाकार करून घ्या, 99 गुणिले 2, 9 1 9, 9 दुने 18, 1 हा चाला, 9 1 9 दुने 18 आणि 1 19, 998. गुणाकार भागाकार चलतीवर आला पाहिजे. आता तुम्हाला जर येत नसेल तर ते सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता. येत नसेल असं प्रश्नच नाही, पण 10वीला आहात तुम्ही. 198 अधिक 28 करायचं आहे. आता या 28चे 2 98ला दिले तर इथं 200 होतात आणि इथं राहिले 26, म्हणजे 226. आता 50 गुणिले 226 करायचं आहे. 50 गुणिले 226 केलं की आपल्याला उत्तर मिळतं 11,300.
थोडासा मोठा गुणाकार आहे, नीट करा गुणाकार, चुकू नका. तर बघा 11,300 आपलं जे उत्तर आहे ते आलेलं आहे. मग इथं आपलं फायनल उत्तर आपल्याला काय लिहायचं आहे म्हणून तर हे लिहिणं महत्वाचं आहे. दिलेल्या श्रेणीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज किती आली आहे? 11,300 आहे. असं आपल्याला लिहायचं आहे. उत्तराला कधीही बॉक्स केलेला चांगलं, कारण जे पण तुमच्या पेपरमध्ये चेकिंग करतात ते डायरेक्ट उत्तर त्यांना बॉक्समध्ये दिसलं की वरी काही तुम्ही इकडे 19-20 जरी केलं असलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे हे त्यांना दिसलं की मार्क्स देऊन ते पुढे जातात, जास्त चेक करत नाहीत. आणि जितकं तुम्ही एक्झामिनरला सोपं करता चेकिंगसाठी, कारण त्यांच्याकडे खूप सारे पेपर्स आलेले असतात चेकिंगसाठी, डिटेलमध्ये ते चेक करत नसतात, जितकं तुम्ही सोपं त्यांच्या डोळ्यांना डायरेक्ट उत्तर दिसणं वगैरे असं केलं तर ते तितकं तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मार्क्स देऊन पुढे जातात. तर आतापासूनच आपल्याला बोर्डाच्या दृष्टिकोनाने अभ्यास करायचा आहे, कारण आपलं मेन टार्गेट बोर्डच आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशन सुद्धा प्रत्येक वेळेस प्रॅक्टिस करत असताना छान ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला ती एक सवय लागून जाईल. आणि नंतर बॉक्स करणं वगैरे हे सुद्धा तुम्हाला लगेच तिथल्या तिथं पेनने पट्टीने वगैरे करत बसायचं नाही, कारण बोर्डामध्ये आपल्याला वेळ हा खूप कमी असतो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथं गणित करायचं आहे. पुढचा जो प्रश्न नाही आता बघा, हे जे सूत्र आहेत ते आपल्याला आता इथं SNचं जे सूत्र आहे ते खूप मोठं आहे. बघा हे जे सूत्र आहे ते मोठं आहे. मग इथं आपल्याला दोन संख्यांसाठी म्हणजे बघा नैसर्गिक संख्यांची पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 असे जेव्हा येतं तेव्हा आपल्याला इथं बेरीज करण्यासाठी सोपं सूत्र आहे n कंसामध्ये n अधिक 1 डिवाइड 2. हे जे सूत्र आहे पहिल्या n नैसर्गिक संख्यासाठी आहे. म्हणजे कोणत्या क्रमिकेसाठी? हे 1 2 3 4 ह्या अंकगणिती श्रेणीसाठी हे सूत्र आहे. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज ही आहे n + 1 डिवाइड 2. याच्यामध्ये a नाही, d नाही, काहीच नाही, फक्त n आहे. म्हणजे इथं n 1000 n 2000 3000 काहीही सांगा. 3000 सांगितलं तर इथं 3000 येणार, इथं 3000 आणि झालं. हे जे काय आहे ते सोडवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला या स्पेशल अंकगणिती श्रेणीसाठी हे एक सूत्र आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचंय. आणि पहिल्या n विषम नैसर्गिक संख्येसाठी, विषम संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी सर्वात सोपं सूत्र आहे, फक्त त्यामध्ये तर n चा वर्ग एवढंच आहे. विषम संख्या जर असतील तर त्या पहिल्या n विषम नैसर्गिक संख्यांसाठी हे सूत्र आहे n चा वर्ग. तर बघा पहिल्या म्हणजे आपल्याला जर प्रश्न आला 1 पासून 150 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज काढा, तर त्यासाठी आपल्याला हे सूत्र आहे. 1 पासून सर्व विषम संख्या असायला पाहिजे. तर SNचे 3 सूत्र आहेत, त्यामधलं मेन सूत्र आपलं हे आहे. हे सूत्र आपल्याला कुठल्याही क्रमिकेसाठी चालतं. कसलीही अंकगणिती श्रेणी येऊ द्या, क्रमिका नाही, अंकगणिती श्रेणी, कुठलीही अंकगणिती श्रेणी येऊ द्या, त्यासाठी हे सूत्र आपलं कायम येतच. तर बघा हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यासोबत जर आलं तर पेपरमध्ये येऊ शकतं हे सुद्धा, पण तर आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचे आहेत तिन्ही पण. आता तुम्ही म्हणाल की हे सूत्र प्रत्येक अंकगणित श्रेणीसाठी चालतं, तर आम्ही जर पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज असं आलं तर या सूत्राने सोडवू शकतो का? तर हो, सोडवू शकतो. पण जर कृती आली आणि कृतीमध्ये तुम्हाला ह्या सूत्रानुसार दिलं तर मग तुम्ही काय करणार? म्हणून तुम्हाला हे सूत्र सुद्धा लक्षात राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न दिला आहे बघा, उपयोजन मध्ये असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. असे प्रश्न म्हणजे कसे? शाब्दिक उदाहरणं. तर बघा इथं काय प्रश्न म्हणतो, एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. ही संख्या दरवर्षी 4000 ने वाढते, तर 2020 साली किती लोक साक्षर असतील? तर तुम्हाला आता हे वाचतानाच प्रश्न लक्षात यायला पाहिजे. 4000 लोक 400 ने वाढते म्हणजे काय आहे? हे 400 काय आहे? D आहे. आणि ये काय आहे तुमचं? हे 4000 पहिल्या वर्षी म्हणजे हे काय? 4000. तर यावरून तुम्ही आता आपली अंकगणित श्रेणी तयार करू शकता. आपण बघा बॉक्स करूया एक. वर्ष इथं घेऊया आणि साक्षर लोक घेऊया. आता आपली अंकगणित श्रेणी कशी तयार होते बघा. आता पहिल्यांदा आपल्याला 2010 दिलेला आहे.
नंतर दरवर्षी वाढते, म्हणजे इथं 2011 येईल, इथं 2012, 2013. तर बघा 2-3च आपल्याला पद काढली तरी आपल्याला काम चालतं तिथं. तर बघा इथं पहिलं पद आपल्याला काय आहे, 2010 साली 4000 लोक साक्षर होते. नंतर ही संख्या दरवर्षी 400 ने वाढते, म्हणजे 2011 मध्ये किती होणार, 4400. 2012 मध्ये 4800. 2013 मध्ये 5200 होते. तर बघा इथं आपल्याला 4 पद या अंकगणित श्रेणीमधले मिळाले आहेत. तर आपल्याला 2020 साली किती लोक साक्षर असतील हे काढायचे. तर असंच करत आपल्याला 2020 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, आणि काढायचं आहे किती लोक या वर्षी साक्षर असतील. तर आता आपल्याला यामध्ये आपली ही अंकगणिताची श्रेणी तयार झाली आहे. यामध्ये ये माहिती आहे बघा, इथं पहिल्यांदा काय काढायला सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या. इथं काढायला सांगितलेलं आहे आपल्याला टी एन काढायचं आहे पूर्ण. तर टी एनचं सूत्र काय आहे आपल्याकडं, ए अधिक n-1 डी. अगोदर आपल्याला काढायला काय सांगितलं हे कळणं महत्वाचं आहे. तर या साली किती लोक साक्षर होतील, म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी कोणतं पद येईल ते काढायचे, म्हणजे इथलं टी-एन आपल्याला काढायचं आहे. तर बघा इथं ये काय आहे आपल्याला, आता ये माहिती आहे का, हो माहिती आहे. काय आहे, 4000. एन माहिती आहे का, नाही माहिती, पण काढू शकतो का, बघा 2010 पासून आपल्याला 2011 पर्यंत जायचंय, म्हणजे एन काय आहे आपल्याला, एन इज इक्वल टू 11. 2010 पासून 2020 पर्यंत जायचंय. मग बघा मेजा 2010, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20, म्हणजे 11 वर्षानंतर आपल्याला किती साक्षरता होईल हे काढायचे. म्हणजे एन काय आहे आपल्याकडं 11 मिळालं आहे. मग आता आपल्याला डी माहिती आहे का, नाही, परंतु डी काढू शकतो का, हो. T2 - T1 इज इक्वल टू, अरे काढायची गरज नाही ना, डी तर दिलंय ना, फरक दरवर्षी 400 ने वाढते, म्हणजे काय आपलं डी काय आहे आपल्याकडं 400. आता हे सगळं सूत्रात ठेवूया. टी काय काढायचं आहे, T11 काढायचं इज इक्वल टू ए काय आहे आपल्याकडं 4000 आहे, प्लस एन काय आहे आपल्याकडं 11 वजा 1, डी काय आहे 400. सिंपल. आता झालं आपलं उत्तराचं आलं म्हणायचं. आता हे पुढं तर सोडवता येतं आपल्याला. 4000 प्लस 11 - 1 10 गुणिले 400 इज इक्वल टू 4000 प्लस 10 ने गुणलं म्हणजे 1 शून्य वाढलं, म्हणजे इथं पण 4000 आलं. आता काय 4 आणि 4 8, 1 2 3 4, 4 शून्य, सॉरी 3 शून्य आहे त्याच्या पुढं, म्हणजे 8000. T11 काय आलं आपल्याकडं 8000. तर आपण काय म्हणू शकतो आता, 2020 साली 8000 लोक साक्षर असतील. माझ्या हँडरायटिंग वर जायचं नाही, हँडरायटिंग कशी असू द्या, कन्सेप्ट लक्षात घ्या. तर बघा इथं आपल्याला अंकगणिती श्रेणीसाठी काही हे दिलेले असतात, हुक्स दिलेले असतात, त्यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी जी आहे ती तयार करायची आहे. क्वेश्चन वाचला की तुम्हाला समजतच, तसंच क्वेश्चन दिलेलाच असतो की त्यामध्ये ए डी काय काय आहे वगैरे सगळं दिलेलं असतं, त्यावर अंकगणित श्रेणी तयार करायची. नाही ते डायरेक्ट तुम्हाला ए एन डी काही दिलं असेल तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर काढता येतं. तर असेच आपण खूप सारे क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहोत, तर काही घाबरायची गरज नाही. तर बघा आपण वन शॉट सिरीज, म्हणजे हे जे आपण एका व्हिडिओमध्ये एक धडा शिकवत आहोत, ही संपल्यानंतर आपण मागच्या वर्षी पेपरमध्ये प्रत्येक धड्यावर कुठली कुठली क्वेश्चन विचारले आहेत ती घेणार आहोत. नंतर सराव संच सुद्धा घेणार आहोत, आणि आपण खूप साऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आहोत. त्यामुळे तुमचे खूप साऱ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायला कोणीही थांबू शकणार नाही. फक्त तुम्हाला आपले व्हिडिओज बघायचे आहेत आणि मी जितकं सांगेल तितकं प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे, म्हणजे माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थोडक्यात आता आपण या धड्यामध्ये महत्त्वाचं काय शिकण्यासारखं आहे हे बघूया. ए बरोबर या धड्यामध्ये पहिले पद, डी बरोबर फरक म्हणजे डिफरन्स वरून आपल्याला डी लक्षात ठेवायचं आहे. टी यांचं सूत्र आहे ए अधिक n - 1 डी. एस यांचं सूत्र आहे n/2 कंस
2a प्लस n-1 कंस 1d आणि एस यांचं नैसर्गिक संख्यांसाठी सूत्र आहे n कंस n+1 डिवाइड 2 आणि एस यांचं पहिल्या नैसर्गिक विषम संख्यांसाठी आहे n चा वर्ग. तर एवढंच आहे आपल्याला या धड्यामध्ये जे की लक्षात ठेवायचं आहे आणि गणिताची प्रॅक्टिस करायची आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचं उत्तर नक्कीच देईल आणि इथून पुढची सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्ही धडा पहिला आणि धडा दुसरा पाहिला नसेल तर नक्की पहा आणि या सिरीजचा वन शॉट सिरीजचा पुरेपूर फायदा घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.